हिंगणघाट व सिल्लोड येथे झालेल्या अमानुष व घृणास्पद कृत्याचा निषेध नरेंद्र मोदी विचार मंचाने केला आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हिंगणघाट येथे माणुसकीला काळीमा फासणारी अतिशय घृणास्पद घटना घडली। या नराधमांमध्ये ही हिंमत येते कुठून? त्यांना कायद्याची भीती नाही का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न पालकांच्या मनात येतात व महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह सर्वांच्याच मनात उभं राहतं। या गुन्ह्यांना आळा घालावा, तसंच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर घटनेला प्रशासनाने गंभीरपणे घ्यावे आदी मागण्या मोदी विचार मंचाने केल्या आहेत। माध्यमातून आम्ही हे कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देत आहोत। आमच्या सर्व महिला भगिनी या निवेदनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे। आम्ही इथे निषेध व्यक्त करतो आहे जे हिंगणघाटमध्ये अमानुष आणि जे घृणास्पद असं कृत्य घडलेलं आहे त्या नराधमाला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि शिक्षा ही अशी नाही तर तिला जो त्रास झाला आहे, तिला जो जाडून मारलेला आहे, तसंच त्या नराधमाला सुद्धा शिक्षा मिळाली पाहिजे असं आमच्या सगळ्या महिलांची अपेक्षा आहे। आणि आगामी काळात जर सरकारने कडक भूमिका घेतली नाही, शासनाने जर कडक निर्णय घेतला नाही तर आम्ही या आगामी काळामध्ये सर्व महिला आम्ही आंदोलन निश्चित छेडणार आहे। या जिल्ह्याच्या महिला संपूर्ण महाराष्ट्रातील महिला एकत्र येऊन हे आंदोलन छेडणार आहे। म्हणून मी या पोलीस बांधवांना सुद्धा विनम्र विनंती करते की त्यांनी सुद्धा ज्या अशा घटनास्थळी जे असे कृत्य होत आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। त्यांनी आपली सेवा व्यवस्थित दिली पाहिजे आणि प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेऱ्याची गरज आहे। तर या सर्व गोष्टी जर घडल्या नाही तर त्या मुलांना भीती वाटणार नाही। आजकालच्या मुलांना भीतीच वाटत नाही। भीती वाटण्याचं कारण म्हणजे हे सरकार आणि जे प्रशासन आहे यांची भीतीच नाही, कारण त्यांना माहीत आहे जर काही झालं तरी आपल्याला काहीच होत नाही। मला असं वाटते की त्यांना तिथे पकडल्यानंतर लगेच त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। असे सर्व आमच्या महिलांच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करते आणि पोलीस बांधवांना सुद्धा विनंती करते की त्यांनी प्रत्येक महिलांवरती जर का असा अन्याय होत आहे तर त्यांना कडक अशी शिक्षा दिली पाहिजे आणि जशाच तशी शिक्षा व्हायला पाहिजे। ज्या मुलीला जाडून मारलं तिला किती त्याचं म्हणजे असहाय्य असं दुःख झालं असेल तशीच शिक्षा त्या मुलाला झाली पाहिजे अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हिंगणघाटला जी त्या प्राध्यापक महिलेवर अत्यंत घृणित प्रकारे जी घटना घडली त्या आजही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढून राहिल्या। अशा पद्धतीची घटना या भारतात, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही कुठे होऊ नये या पद्धतीचा वचक अशा नराधमांवर बसला पाहिजे। या पद्धतीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि समाजाला जे अपेक्षित आहे की कुठंतरी यांच्यावर धाक बसला पाहिजे आणि अशी घटना करण्याची, दुष्कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही। या पद्धतीनं कुठल्या तरी प्रकारे शिक्षा या नराधमाला झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्यांची या माध्यमातून मागणी आहे। चौकशी होऊन आणि सगळ्यांना माहीत आहे गुन्हेगार कोण आहे, त्याच्यामुळं त्याची तात्काळ चौकशी होऊन लगेच फास्ट ट्रॅक कोर्टाच्या मार्फत त्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शिक्षा अशा पद्धतीनं व्हायला हवी जशी त्याच्या आईने आणि वडिलांनी मागणी केली आहे। त्या पद्धतीनं त्याची शिक्षा जर झाली तर यानंतर अशी घटना करण्याची, असं दुष्कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही। या पद्धतीनं त्यांना धाक बसेल, त्यांच्यावर वचक असेल अशा पद्धतीची शिक्षा लवकरात लवकर या नराधमांना व्हायला हवी अशी आमच्या सगळ्या महिला मंडळी इथं सगळ्या उपस्थित आहे आणि मोदी विचार मंचच्या माध्यमातून ही आम्ही सगळेजण मागणी करत आहोत। त्या बाबतीत शासनानं लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जी दुर्दैवी घटना घडली आणि महिलांना जाळून टाकण्यात आलं, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या घटनेचा, दोन्ही घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि गव्हर्नमेंटने, सरकारने जर याच्या विरुद्ध कडक कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर नक्की उतरू आणि महिलांचा आदर केला पाहिजे असं आम्हाला वाटते। धन्यवाद। यावेळी राजेंद्र लिखितकर, दीपक उपाध्याय, गोवर्धन सगणे, कमल मालवीय यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।